देवळाली कॅम्प परिसरातील सराईत गुन्हेगाराला पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्रानं हत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. याबाबत इगतपुरी पोलिसांनी 5 संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून 5ही मारेकरी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवळाली कॅम्प तसंच नाशिक परिसरात आपल्या गुन्हेगारीनं हादरून सोडणाऱ्या संजय बबन धामणे या सराईत गुन्हेगाराची इगतपुरी शहरात हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. मृत संजय धामणे याचा भाऊ राजू धामणे हा 6 वर्षांपूर्वी कल्याण इथं हत्या झालेल्या डेव्हिड पॅट्रिक मॅन्वेल हत्येप्रकरणी तळोजा कारागृहात आहे. त्याला तारखेला कोर्टात आणलं असता मयत संजय धामणे याचा भाचा दीपक दत्तात्रय पाटील या संशयित आशा पॅट्रिक मॅन्वेल आणि 4 संशयितांना चिथावणी देऊन कोणालाही जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. याचवेळी शुक्रवारी सायंकाळी संजय धामणे हे इगतपुरीत अँबॅसिडर हॉटेलमध्ये असलेल्या डाक बंगल्याजवळ जात असताना संशयित अजित पॅट्रिक मॅन्वेल, सायमन उर्फ पापा पॅट्रिक मॅन्वेल आणि अजय उर्फ टकल्या पवार, राजकुमार भारती आणि आशा पॅट्रिक मॅन्वेल यांनी धारदार हत्यारांनी संजय धामणे याची हत्या केली. याचवेळी 5ही संशयित फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. याबाबत अधिक तपास इगतपुरी पोलीस करीत आहेत. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.